प्रेमासाठी सगळं काही. तुम जो कह दो तो चांद तारे को तोड लाऊंगा मैं. असे शब्द फक्त चित्रपटात शोभून दिसतात, ते सुद्धा काल्पनिकच. मात्र आजच्या युगात अनेकांनी आपले आयुष्य अशा काल्पनिक प्रेमापोटी आपले आयुष्यच बर्बाद केल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. आजच्या तंत्रज्ञान युगात फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांना न पाहता ओळख, वर्तन आदी महत्त्वपूर्ण माहिती न घेता झटपट एक दुजे के लिए प्रेम होऊन जातं. मात्र नंतर त्याचे किंवा तिचे वर्तन माहिती झाल्यावर पश्चातापाची वेळ येते. अशीच घटना अमरावती शहरातील एका 18 वर्षीय युवतीवर आली. अमरावती शहरातील राहणाऱ्या एका युवतीची फेसबुकवर ओळख ठाणे शहरात राहणाऱ्या एका 19 वर्षीय युवकासोबत झाली. त्यात दोघांचे बोलणे सुरू झाले. दोघांचा संवाद एवढा वाढला की थेट त्यांचे प्रेम एक दुजे के लिएच होऊन गेले. 7 जीना 7 मरणाच्या आणाभाका देऊन त्याने 1 महिन्यापूर्वी थेट अमरावती गाठले. तिला भेटून दोघांनी मुंबई गाठले. तेथे 1 महिना तो तिला घेऊन नातेवाईकांकडे राहिला. मात्र त्याचे वर्तन उद्धट असल्याने तिच्यावर पश्चातापाची वेळ आली. तिने आपल्या वडिलांना संपर्क साधून वडिलांनी तिला रविवारी 30 मेला घरी घेऊन आले. मात्र तिकडे प्रेमात कासावीस झालेल्या युवकानेही तिच्या पाठोपाठ मंगळवारी 1 जूनला अमरावती गाठले. तिच्या आईवडिलांना माहिती होताच त्यांनी अमरावती शहरातील एक पोलीस स्टेशन गाठून त्या युवकाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सुद्धा त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. इकडे त्या तरुणाचे आयुष्य खराब होऊ नये म्हणून त्याच्या विरुद्ध तक्रार न देता मुलीला यानंतर त्रास देऊ नये म्हणून ताकीद देण्यात आली. तिला आईवडील घरी नेत असताना त्या युवकावर अलिप्त होण्याची वेळ आल्याने तो पोलीस स्टेशनमध्येच डोळ्यातून अश्रू वाहू लागला. तिला पाहून परत जात असताना बाहेर रस्त्यावर कोसळला. यात पोलिसांनी धाव घेऊन त्याला त्याचे आईवडील येईपर्यंत निगराणीत ठेवण्यात आले. या घटनेवरून आमच्या दर्शकांनो, आपण आपल्या मुलामुलींची काळजी घ्या. युवक युवतींनो, आपण सुद्धा कोणतीही ओळख नसताना फेसबुक, व्हॉट्सअपवर अनोळखी व्यक्तीसोबत संवाद साधणे टाळा, अन्यथा कदाचित आपल्यावर सुद्धा पश्चातापाची वेळ येऊ शकते. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.